आप इंतजार कीजिए, हम जवाब देंगे। एक शूर पराक्रमी मराठा आपलं स्वतःचं राज्य स्थापन करतोय, हे कोणाला तरी बघवत नाहीये वाटतं। कुणाचा खलिता? निजामशहा की विजापूरकडून की थेट मुघलच? नाही, आपण केलेल्या धाडसाला मिळालेली पोचपावतीच म्हणायला हवी। म्हणजे कुणी तारीफ केली? निजामशाही आणि आदिलशाही सोडून आपली मदत मागणं ही आपल्याला मिळालेली पोचच नाही का? खान जहान लोधी आपल्याला म्हणतोय की आपकी मदत चाहिए, आणि बर का, त्याचं मोलही द्यायची त्याची तयारी आहे। कोण हा? बसा, सांगतो। अभी तक हमारे हुक्म की तामील नहीं हुई और आपने यहाँ आने की जरूरत कैसे की बाजीराव? हुजूर, हम पुणे पाटस के लिए निकलने ही वाले थे, लेकिन हमें रमदुल्ला खां और मुरार जगदेव जी दोनों ने रुकाया हुजूर। तो बेरूल जाकर उस गद्दार शाहजी को तो ले आते। हुजूर, वहां भी मुरार जगदेव जी ने हमें रुकाया। मतलब शाही फरमान की कोई कीमत नहीं है। मुरार जगदेव को कल हमारे सामने पेश किया जाए। एकेकाळी जहांगीर बादशाहच्या खूप मर्जीतला, शहाजहानच्या विरोधात बंड करणारा, मुघलांचा दक्षिणेतील म्हणजे आपल्या भागातील सुभेदार खान जहान लोधी दिल्लीच्या बादशहाच्या विरोधात बंड पुकारतोय, आणि त्याला इतर कुणाची नाही, आपली साथ हवी आहे। ही तर खूप चांगली गोष्ट आहे, आणि त्यासाठी वर मोल देणार आहेत? हो, पण तुम्हाला आवडणार नाही म्हणून आम्ही लगेच हो म्हटलं नाही। का? आम्हाला का नाही आवडणार? त्यानं बंड केलंय म्हणून? अहो, पण ते तर तुम्हीही केलंय। त्यानं शहाजहानशी बंड केलंय म्हणजे त्याला तख्तावर बसायचं असणार। उद्या मुघल तख्तावर बसणारा बादशाह तुमच्या मदतीनं बसला तर तुमची इब्रत आपोआप सर्वदूर होईल। पराक्रम मान मरातब आवडेलच, हे मान्यच आहे, पण त्याच्याकडून दौलत घेणं तुम्हाला आवडणार नाही असं मनात आलं। त्या दौलतीला किती जणांचे तळतळाट लागले असतील, म्हणून ती दौलत आपल्याला नको असं तुम्ही म्हणाल, हो ना? नाही, यावेळी तसं मनात नाही आलं। उलट वाटलं, तुम्ही नकार दिला तर नावलौकिक होण्याची संधी तर जाईलच, शिवाय लक्ष्मी सुद्धा जाईल। तुम्ही नाकारलं तर तो फत्तेखानाला भेटेल, त्याला सगळी दौलत दे। त्यापेक्षा आपलं राज्य नवीन आहे, आपल्याला खरी गरज आहे। बघा, एकीकडे आपण जकात माफी केली आणि दुसरीकडे शंभू महादेवांनी दुसरी वाट मोकळी केली सुद्धा। आणखीन काय हवंय? सोडा मला, सोडा। आजकाल तुम्ही खूप हट्टीपणा करायला लागलाय। हा, शहाणी मुलं वागतात का असं? हा, शहाणे आहात ना तुम्ही? नाही नाही? हा, आम्हाला तर खूप शहाणे वाटता। चालाखीनं तुम्हाला जे हवं ना ते चांगलं करून घेता। आधी आऊसाहेबांकडे जाता, आऊसाहेबांनी नाही ऐकलं की गोदाक्कांकडे जाता, त्यांनीही नाही ऐकलं की गोमाजी काकांकडे जाता, आणि कोणीच नाही ऐकलं की येता मग आमच्याकडे, मोठ्या आऊसाहेबांकडे। काय मोठी आऊ आम्हाला काना म्हणता ना तरी ओरडता। मग काना खोड्या करायचा ना तेव्हा यशोदा मैया त्याला उखळीला बांधून ठेवायची।
तुम्हाला ठेवू का असं बांधून? नको. का नाही आत्ता पातूर समजा खाणाऱ्यांच्या तोंडाला चव नव्हती आणि राहणाऱ्यांना फुरसत नव्हती. पण आता बघा राज, समजा सावकार महाराजांचे चेहरे कसे उजळल्या ती. खरंच तुम्ही जकातीचे दर कमी केलेत. सगळे जिन्नस स्वस्त झाल्यावर गोरगरिबांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय तो वेगळाच आहे. अहो ते काळजापासून दुवा देत आहेत, पण त्याचे खरे अगदार फक्त तुम्ही आहात राजे. हा रयतेचा आशीर्वाद तुम्हाच लाभो राजे. का नाही जाऊन सांगा समद्यांना, म्हणा रामराज्यावानी असणार आहे आपलं राज्य. आता अमावास्या सरली की पुढं पौर्णिमेचं चांदण असणार आहे समधीकडं. काय राज? तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर का नाही. आम्ही योग्य वाटेवर असल्याची खातर पटली. आता वाट फक्त चढ्या दिशेनेच जाणार. प्रगतीचा सूर्य आकाशात डोईवर येणार. शाहजी खुद को जलता हुआ सूरज कह रहे हैं, और इस सूरज को डुबा देने का हमारा फरमान था, लेकिन तामीली नहीं हुई क्योंकि बाजी राजे को आपने रोक दिया. इस गुस्ताखी की वजह? बाजीराजे अभी इस रियासत में नए आए हैं. उन्हें लगता है कि हुजूर से नजदीकियां बढ़ाकर जल्द से जल्द बड़ा मकाम हासिल कर लेंगे, लेकिन चुनौतियों की जानकारी उन्हें नहीं है, ना ही मुनाफे की. किस मुनाफे की बात कर रहे हैं आप पंडित जी? किस मुनाफे की? वो नामाकुल शाहजी हमारे साथ बगावत करके चला गया, हमारी ही फौजें इस्तेमाल की और पुणे पाटस पर कब्जा कर लिया. इसमें हमारा मुनाफा क्या है? हुजूर, पंडित जी आप बहुत कुछ जानते हैं, लेकिन आपने अब तक मुंह नहीं खोला. शाहजी ने सिर्फ बगावत नहीं की है, बल्कि नए रियासत का ऐलान किया है. क्या ये झूठ है? गुस्ताखी माफ हो हुजूर, मगर हमें अपनी पूरी बात रखने का मौका नहीं मिला. शाहजी की तरफदारी करना बंद कीजिए आप. आपको पता है इस फरमान में क्या लिखा है? खान जहां लोधी ने मुगल सल्तनत के साथ बगावत की है और वो दक्खन की तरफ भाग आया है. शाहजहां को खबर मिली है कि वो शाहजी के साथ सुलूक करके शाहजी से मदद ले लेगा, और इसीलिए शाहजहां भी दोनों का कत्ल करने की ख्वाहिश रखते हैं. ये तो सरासर साजिश है. मुगलिया सल्तनत अपने बलबूते पर अपनी ख्वाहिश पूरी कर सकती है, फिर हमें इतला करने की क्या जरूरत? यहां भी आप बहाने बनाकर शाहजी राजे को बचा रहे हैं पंडित जी. नहीं हुजूर, हमारा वो इरादा नहीं था. खैर छोड़िए, शाहजहां की बात को छोड़ देते हैं. हमारे हुक्म की बात दोहराते हैं. हमारा हुक्म था कि पुणे और पाटस पर हमारा परचम लहराकर शाहजी को घसीटते हुए यहां लाया जाए. इस बात पर आपने रोक लगा दी है. इसकी सफाई में आप क्या कहेंगे? आपके अब्बा हुजूर कहते थे कि हर जंग की जीत मैदान में नहीं होती. शाहजी राजे निजाम शाही को परास्त कर रहे हैं, उनके पीछे वहां का फतेह खान लगा हुआ है. फतेह खान? वो तो नादान है, बेवकूफ है, हम जानते हैं. हमारा बहनोई जो है. यानी हुजूर, शाहजी राजे निजाम शाही का इलाका आसानी से जीत लेंगे और साथ ही साथ में निजाम शाही फौजों को भी परास्त कर देंगे.
फिर हम शाहजी राजे से मुकाबला करके एक ही झटके में दो चीजें हासिल कर सकते हैं, शाहजी राजे को परास्त करना और साथ में ही निजाम शाही से बिना लड़े उनका इलाका हमारी रियासत में जोड़ना। आपकी बात में तजुर्बा नजर आ रहा है। हम सोचेंगे। इजाजत। रुकिए, आप शाहजी राजा से मिलने जाएंगे। आबासाहेब, कोण? जिजा? स्वारींचा कायमचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी तुमच्यावर दिली आहे ना आबासाहेब? हो, तुम्ही कधी आला आणि कुणाला ठाऊक नाही? आम्हाला तुमच्याशी शेवटचं बोलायचं आहे. असं काहीतरी काय बोलताय? शेवटचं काय? आबासाहेब, पाठवणीच्या आधी तुम्ही आमची केवढी काळजी घेत होतात हे आठवतंय? हो हो, आठवत आहे. त्याआधी तुम्ही आम्हाला काय म्हणाला होतात ते सुद्धा आठवा. जिजा, आम्ही तुमच्यावर कधी राग धरू शकलो आहे का? याआधी धरला नाही, पण उभ्या जिंदगीत तुमच्यावर राग धरणं आम्हाला कधीच होणार नाही. आम्ही पण ना, जे असेल ते पटकन बोलून मोकळ्या होतो. जिजा, ठाऊक आहे आम्हाला, पण यानंतर सगळंच असं असेल असं नाही ना. लग्नानंतर पुढचं बदलतं. आबासाहेब, तुम्ही बदलणार नाही मग आम्ही कसे बदलू? लेकीचा जन्म म्हणजे नदीचा उगम असतो, तो आमच्या आठवणीत साठवणीत राहील. पण लग्नानंतर लेकीचं नव्यानं आयुष्य सुरू होतं. जणू नदीचा प्रवाह सुरू होतो. प्रवाहाचा संघर्ष असतो, उगमाचा नाही. हो, अगदी काल घडल्यासारखं आठवतंय. आबासाहेब, प्रवाहाचा संघर्ष अजून चालूच आहे आणि त्याला विरोध करणारा कोण आहे ठाऊक आहे? प्रत्यक्ष उगम. जगात कधीच उगम आपल्या प्रवाहाला विरोध करू शकत नाही, पण आपल्या बाबतीत हेच घडतंय. बरोबर ना? मला काय करावं हे कळतच नाहीये. सगळा गुंता झालाय. तुम्हाला लेकीच्या कुंकुबळाची काळजी घ्यायची नाहीये, उलट तुम्हीच बंदोबस्त करणार. मग कुंकू पुसून जगण्यापेक्षा भरल्या भाळानं निरोप द्या. ही तुम्हीच आम्हाला दिलेली संशय. घ्या आणि चालवा आपल्या जिजांवर, म्हणजे कुठलाच गुंता राहणार नाही. नाही, आपण काहीतरी मार्ग काढू. आता काहीच पर्याय राहिला नाहीये आबासाहेब. घ्या आणि मारून टाका, नाहीतर आम्हीच आम्हाला संपवून टाकतो. आता या क्षणी. जिजा, नको जिजा, नाही. जिजा, आम्ही आम्हाला संपवतो. जिजा, जिजा. काय झालं? जिजा, जिजा कुठे गेले? जिजा, जिजा इथं तुम्हाला भास झाला असेल. नाही, जिजा इथं आल्या होत्या. आम्ही शहाजी राजांचा बंदोबस्त करायला जाणार म्हणून आमच्यावर रागवलेल्या जिजा स्वतःच बरं वाईट करून घ्यायला इथं आल्या होत्या. तुमचं मन तुम्हाला खातंय, त्यामुळे असे भास होत आहेत.
मग आता खंबीर व्हायला हवं. रात्र झालीये, विश्रांती घ्या आणि आणि उद्या सकाळी फतेखानाला जो निर्णय असेल तो कळवा. फतेखानानं फार मोठी झेप घेतली असं म्हणायला हरकत नाही. कधी कधी प्रश्न पडतो, एवढ्या भल्या मोठ्या वृक्षाचं बीज एवढं खोजं कसं? म्हणजे म्हणजे वजीर आझम मलिक अंबर कुठं आणि हा कुठं? त्यांच्या वाऱ्याला सुद्धा उभं राहण्याची पात्रता नसताना हा वजीर आझम झालाय. समय समय की बात है. ते म्हणतात ना, वेळ तुम्हाला धार्जिणी असेल तर हातातलं पाणी सुद्धा जाईल, पण वेळ धार्जिणी नसेल तर तेल असेल तरी सुद्धा ते पेट घेणार नाही. आमच्या आबासाहेबांना ही वेळच धार्जिणी नाही, म्हणून त्या फत्तेखानाचा हुकूम ऐकावा लागतोय. जाऊ दे, तो विषय नको. त्यांचे निर्णय ते घेतात. आपण सांगून काही उपयोग नाही. आपण आपलं बघू. जकातीचा दर आपणच कमी केलाय बाईसाहेब. दर कमी केल्यामुळे मिळकतीवरही परिणाम झालाय, तो बघा जरा. आम्हाला वाईट वाटू नये म्हणून मुद्दाम विषय बदलताय ना? अहो नाही, खरंच आपल्याला ताबडतोब याची काहीतरी व्यवस्था करावी लागेल. आत्ता ही तूट बारकीशी वाटतीये, पण लवकरच मोठं भगदाड पडायला वेळ लागणार नाही. आणि कितीही झालं तरी आपली माणसं तनखा वेळेवर दिला नाही तर आपली राहतील का? अहो, पण तो लोधी, खान जहान लोधी, तो येणार होता ना, त्याचं काय झालं? चंबल पर्यंत पोहोचलाय तो. मुघल सैन्य पाठीवर घेऊन धावतोय, त्यामुळे वेळ लागतोय. तरी आता चंबल नदीच्या तीरापलीकडेच त्याचं सैन्य आणि कुटुंब कबिला ठेवून तो, त्याची 2 मुलं आणि 5 अफगाण एवढेच हत्तीवर बसून नदी पार करून आपल्या बाजूच्या तीरावर आले. कुटुंब कबिला मागं सोडून? अहो, पण तिथे तर दुश्मन आहेत ना? पण वेळच तशी आली आहे. त्याने कळवलंय तसं. मग त्याला सांगा आम्ही साथ देणार नाही. हो, जो माणूस आपल्या कुटुंब कबिल्याला मागं सोडून अगदी दुश्मनाकडे सुपूर्द करून स्वतःचा जीव वाचवतो, त्याचा कोण भरवसा देणार? आता त्यानं कितीही दौलत दिली तरी त्याला साथ देऊ नका. हे आपल्या राज्याचं वेगळेपण आहे. स्वराज्याचा आणि विशेषतः तुमचा स्त्रीविषयक आणि कुटुंबविषयक दृष्टिकोन खूप वेगळा आहे. हेच नैतिक अधिष्ठान इतर कुठल्याही पातशाहाकडे नाही. स्वारींची निघण्याची तयारी चालली असं समजायचं. अहो, काल इतके अस्वस्थ होतात आणि आज निघायचं म्हणताय? तुम्हीच म्हणालात ना सकाळी काय तो निर्णय घ्या म्हणून. आम्हाला अपेक्षा होती की सकाळी फत्तेखानाला खलिता पाठवून आम्ही कामगिरीवर जाणार नाही असं सांगाल. आपण सांगण्याची आणि वजीर आझम ऐकण्याची आपल्याकडे प्रथा आहे. मग काय जिजांच्या सौभाग्यावर वार करायला निघताय? तुमचे बोल आम्हाला तेवढेच टोचतायत, पण आमचा नाईलाज आहे. माघार का घेता येणार नाही? तुम्ही धबधबा पाहिलाय?
त्यात वरून खाली कोसळणारं पाणी अर्ध्या वाटेतून माघारी जाताना पाहिलं नाही, ते खालीच कोसळणार. आम्ही आता असेच आम्ही मध्ये चालू आहे. आता आम्हाला माघारी जाता येणार नाही. खाली कोसळणं हेच आमचं प्राक्तन. फक्त आता ते कुठे कोसळून पडू हे आम्हाला सांगता येणार नाही. कदाचित तुमच्या जावयाच्या वाटेत आम्ही येणार सुद्धा. कदाचित म्हणताय, आणि उलट झालं तर दोघं समोरासमोर आलात तर? आलो तर काय? शहाजीराजे म्हणाले त्या पद्धतीनं होईल. काय? तुमच्या दोघींचं कुंकू समशिरीच्या टोकावर आहे. कुणाचं तरी एकीच राहील. तुम्ही राजे आहात ना? हो. मग एक सांगतो, ते कायम ध्यानात ठेवायचं. हा. राजांनी, राजपुत्रांनी कधीही कोणाकडेही काहीही मागायचं नसतं. का नसतं? कारण आम्हाला सांगा, मागताना हात कसे होतात? हे असे, याचकासारखे. मग राजा याचक म्हणून शोभेल का? नाही. नाही ना, म्हणून मागायचं नसतं. म्हणून मागायचं नसतं. आणि मागितलं तर? आणि मागितलं तर? शिक्षा. शिक्षा. कोणाला शिक्षा? कोणाला शिक्षा? तुम्हाला. तुम्हाला. हा? पोटच्या लेकराला शिक्षा ही आऊसाठी शिक्षाच असते राजे. राणी साहेब, आम्ही सदरेवर निघतोय. पंडित मुरार जगदेव आलेत. आम्हाला पण यायचंय. आम्हाला पण यायचंय. बाळराजे, आता खूप मोठे पंडित भेटायला आलेत. आम्हाला त्यांना भेटायला जायचंय. आम्ही तुम्हाला नंतर घेऊन जाऊ. हा? नाही, आम्हाला पण यायचंय. संभाजीराजे, आम्ही आता तुम्हाला काय बजावलं? हट्ट करायचा नाही, हो ना? हो. मग अहो, किती ओरडताय. आता तुम्ही देखील हसतच होतात. एकदम गंभीर व्हायला काय झालं? राजे, या. लोधी आला नाही आणि मुरार जगदेव आले. या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध नसेल ना? नाही नाही, या दोघांचा काय संबंध आहे? लोधी मुघलांचा फितूर, मुरार जगदेव आदिलशाहीतील मातब्बर. त्यांच्या भेटीचं प्रयोजन काहीतरी वेगळंच असणार. आम्हाला पण यायचंय. आम्हाला पण यायचंय. बाळराजे, संभाजीराजे, हट्ट करायचं नाही बजावलं होतं ना? हो. मग तुम्ही या. थांबा. थांबा. संभाजीराजे, आम्ही तुम्हाला काय बजावलं होतं? तुम्ही राजे आहात, हट्ट करायचा नाही बजावलं होतं ना? हो. आता शिक्षा. उन्हात उभं राहायचं. मध्यानीला सूर्य डोईवर येईपर्यंत जागचं हलायचं नाही. नाहीतर आम्ही आहोत आणि तुम्ही आहात. आम्ही पाचशांकडे बघतच राहिलो, पण परत काय झालं, विचार बदलला. तुमच्या भरजरी शब्दांनी आधी ते प्रभावित झाले असणार, अनुभवी सल्ल्याने दिपून गेले असणार. पण सगळंच ऐकतील ते पातशाह कसले?
राजनीती रक्तात भिनली आहे, इतक्या सहजी मानणार नाहीत. त्यामुळे आम्ही इथे आलोय तो उद्देश आम्हाला पूर्ण केलाच पाहिजे. हमारे चंद सवाल है. आम्ही तयार आहोत. आपने बगावत करके सल्तनत का ऐलान किया है, क्या ये सच है? मुत्सद्देगिरी ने आम्ही झूठ बयान देऊ शकतो, मगर हमारा आपस का रिश्ता इतना. हम कुछ नहीं सुनना चाहते. सच है या झूठ, हमें जवाब चाहिए. ये मत भूलिए कि दीवारों की भी आंखें और कान होते हैं. यहाँ आपको यहाँ शक है? सांप आस्तीन में ही होते हैं. आपके सगे संबंधी ही आपके खिलाफ बादशाह के कान भर रहे हैं. बताइए, हमें जवाब चाहिए. अब क्या हमारा सर काट के यकीन दिलाए? मगर आपने ऐसी कोई हरकत की है तो बादशाह खफा होंगे. ईश्वर ना करो आपल्या खिलाफ जर आम्हाला काही वेडावाकडा हुकूम दिला तर आमच्यासारखे दुर्दैवी आम्हीच. तशी वेळ नाही येणार. बादशाह तुम्हाला हुकूम करेल अशी वेळ आम्ही येऊ देणार नाही. आम्ही वेगळा मार्ग निवडू. या जगात एक तरी मर्द असा निघाला तो सगळ्या सुलतानशाहीच्या विरोधात स्वतःच्या पायावर उभा राहिला. हमें आप पर गर्व है. संभाजीराजे, तुम्हाला शिक्षा केली आहे ठाऊक आहे ना? हो. मग गप्प उभं राहायचं, नाहीतर 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 आता ही जमिनीवर मारलीये, हल्लात ना तर तीच पाठीवर बरसेल. ही काठी इथंच बघत राहायचं, दुसरीकडे बघायचं नाही, कळलं? जिजाबाई, अहो तुमच्या कुशीतून निपजलेत म्हणून एवढा राग? सासूबाई साहेब, आता शिस्त लावायची तर हे सोसायलाच हवं. राजे पण अंगी मुरायला सुद्धा हवं. सांगितलं होतं, राजांनी हात पसरायचे नसतात, हट्ट करायचा नसतो. तरी सुद्धा हट्ट केलाच. आता आम्ही काय वावगं केलं सांगा? म्हणूनच शिक्षा केली. अरे का नाही, सजा व्हायच हवी. त्या बादशाला काय वाटलं? दारची कुत्री पाठवली की आम्ही लगी माना खाली घालून मिळवलेला मुलूक पायी वाहू की काय? दारचं कुत्र म्हणू नका बाजी. बादशहाच्या हाताखाली काम करणाऱ्या माणसांना सुद्धा आपण उचललेल्या पावलाचं कौतुक वाटतंय. अहो, का नाही वाटायच हवंय. असं कधी कुणी केलं होतं का? पण आपलेच सगळे सोयरे आपल्याच विरोधात बादशहाचे कान भरतायत म्हणे. म्हणून तर मुरार जगदेवांना धमकी देण्यासाठी यावं लागलं. मग आता वाट बिनगोरीची नाही हे तर ठाऊक होतच.
वेळ आली आहे राज, काय जबाब देणार? त्यासाठीच तुम्हाला इथे बोलावलंय. बादशहानं दिलेल्या धमकीमुळे आम्ही घाबरून गेलोय की आम्ही त्याला किंमतच देत नाही. हे जबाबात स्पष्ट दिसायला हवं. अहो, का नाही? अजिबात भीक घालत नाही म्हणावं. मग आम्हाला वाटतं आपल्याकडून पण आपण पंतांना पाठवावं. भातवडी मोहिमेची याद करून द्यावी. त्या मोहिमेत दोघांवरही आम्ही मात केली होती याची आठवण करून द्यावी. त्याच्या बापानं वसवलेलं नरसापूर मुलुक मैदान तोफेनं जिंकलं होतं, तेव्हा बी तुम्ही होता. येतो इसरला की काय? राज, त्याला वर सांगा लोधी येतोय म्हणावं. तुझं इजापूर बी ठेवणार नाही. लोधी हा विषय जिजाबाई साहेबांनी जरा बाजूला ठेवलाय, त्यामुळं त्याचा उल्लेख करण्यात काही अर्थ नाही. का नाही? येणार होता ना? हो, पठ्ठ्यानं 2 मुलं आणि 5 अफगाण घेऊन नदी पार केली. आपला कुटुंब कबिला मागेच ठेवला. हे जिजाबाई साहेबांना काही आवडलं नाही. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की त्याने कितीही मदत देऊ केली तरी आपण अशा माणसाला कधीही साथ द्यायची नाही. बाजी, तुम्हाला कदाचित पटणार नाही, पण आम्हालाही हे योग्यच वाटतंय. असा इशार कोणी करत का? ये पाचशाचे लांडगे माणसाला मुळी गाजरावानी समजत्या. कुठं बी पात मार, कुणाची बी मुंडी पेरगाळा. आया बायांना तर मिरच्यावानी खोडत्यात. माणसाला मन असतंय, संसार असतोय, हे कधी घेतलं का ध्यानात? आमच्या राणी साहेबांनी घेतलं. आमचं राणी साहेब म्हणजे साक्षात जगदंबा देवीच आहे ती बघा. असं तुम्ही त्या लोधीला जरा बाजूलाच ठेवा. मग राघोपंत बावडेकरांना आपण आपल्यातर्फे पाठवूया. कदाचित पहिल्या चालीतच विषय संपेल. हाय बाळराजे, इथे काय करताय? आऊसाहेबांनी शिक्षा. हो, बर. मग आता त्यांचे ऐकाल ना? हो. या. काठी सवरून हालायचं नाही असं आऊसाहेबांनी सांगितलंय. असं सांगितलंय? हो. बरे, या या या. हे पहा. आता सावलीत उभे राहून या काठीकडे पहा. हे काय? तुम्हाला उन्हात उभं राहायला सांगितलं होतं ना? नाही, काठीकडे पाहायला सांगितलं होतं. आम्ही म्हटलं सावलीत उभं राहून सुद्धा बघता येईलच की. तुम्ही आज जा. आता आमच्यावरही राग. संभाजी राजांना आम्ही शिक्षा केली होती, तुम्ही मध्ये का पडलात? अहो, उमर लहान आहे त्यांची, किती शिक्षा करणार? रोगापेक्षा मात्रा भारी होऊ नये. मान्य, पण आऊसाहेबांनी किंवा आबासाहेबांनी कोणी एकाने शिक्षा केली तर दुसऱ्याने त्यात दखलही देऊ नये. नाहीतर दरवेळी एकाने रागवलं की मूल दुसऱ्याचा आधार घेईल. हे मान्य. तुमचं म्हणणं अगदी बिनतोड आहे. यापुढे आमच्या हातून हा गुन्हा घडणार नाही. मुरार जगदेव कशाला आले होते? सगळे एकाच दमात. इथे उभे उभ्याच सांगू. तुम्ही हसताय म्हणजे मामला गंभीर दिसत नाही. अहो, आत तर चला, सांगतो.
सांगा आता, कशासाठी आले होते? धमकी द्यायला? त्यांना स्वराज्याची वार्ता समजली असणार, हो ना? अगदी रास्त. आपल्या सगळ्या सोयऱ्यांनीच हे काम केलं. कुणाचं काम आहे? ते महत्वाचं नाही. काय धमकी दिली हे जाणून घ्यायचं नाहीये का? काय म्हणणं काय त्या मुरारपंतांचं? त्यांचं म्हणणं आहे की पातशहा किती क्रूर आहे हे माहिती आहे. तो कुठल्या पातळीवर जाऊ शकतो हेही माहिती आहे. उद्या उठून तो आमच्यावर काही कामगिरी सोपवेल आणि मग आम्हाला ती पूर्ण करावीच लागेल. तुम्हाला कशाला समजवायला येतात? त्यांना काय वाटलं आपण घाबरून जाऊ? तुम्ही काय जबाब दिला? आम्ही राघोपंतांना आमचे वकील म्हणून आदिलशहाच्या दरबारात पाठवणार आहोत. तिथे जाऊन त्यांनी फक्त भातवडी पराक्रमाची याद द्यायची, बाकी काही नाही. अगदी रास्त. आरेला कारे करायलाच हवं. कोई दरबार खास को बताएगा कि आखिर माजरा क्या है? हुजूर, शहाजी राजे की अर्जी लेकर ये राघोपंत आए हैं. अर्जी कुठं आहे? अशी असती वय अर्जी? अजून बी यांची मान ताटच आहे की. हा? बघा 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 की. बाजी राजे, आप अपनी बात कहिए राघोपंत जी. आपकी चेतावनी मिली, मगर शाहजी राजे अपने चुने हुए रास्तों को नहीं छोड़ेंगे. राघोपंत, कोणाशी दुश्मनी घेताय? ठाव आहे ना? काही सरलात. तुम्ही जरा थांबा. खामखा जरूरत से ज्यादा बात ना करें. क्या गलत कहा उन्होंने? बाजीराजे ने बिल्कुल दुरुस्त फरमाया है. आपकी रहमदिली हुजूर. हुजूर, इनका कहना है कि ये किससे दुश्मनी मोल ले रहे नहीं जानते, लेकिन हकीकत तो ये है कि इनकी सारी उम्र ज्यादा से ज्यादा मैदानी जंग हमारे खिलाफ ही हुए हैं. इनसे बढ़कर अच्छी तरह से हमारी दुश्मनी और कोई नहीं जानता. भातवड़ी हो, अब्बा हुजूर ने बसाया हुआ नरसापुर हो, या सोलापुर का किला, मलिक अंबर का दिमाग था, मगर वो कामयाब हुए सिर्फ शहाजी राजे के वजह से. अब तुम क्या मुंह ताक रहे हो बदतमीज? आगे बोलो. आवाम नाराज थी, इसलिए शाहजी राजे मजबूरन इस नतीजे पे आए हैं और वह पीछे मुड़ के नहीं आएंगे. वो हमारे राजा है. बस बहुत हो चुका. अब ये गुस्ताखी बर्दाश्त से बाहर है. इसका सर काट दो और भेज दो इसी के राजा को. हुजूर, संदेशा लाने वाले के साथ बेरहमी से पेश आने पर हमारी छीतू होगी. हम हमारा जवाब दे सकते हैं, चाहे वो कितना भी सख्त क्यों ना हो, पर इस तरह से सर कलम करना. हमारा यही जवाब है और आगे भी यही रहेगा. कोई उसे नवाजे या कोई छीतू करे, हमें रत्ती भर भी फर्क नहीं पड़ता. इस नामाकुल का सर अभी इसी वक्त काट दिया जाए.
सगळे असे गंभीर का? काय झालंय? वार्ताच तशी आहे जी. आपलेच दातन आपलेच वट. म्हणजे गोमाजी काका, तुम्ही तरी सांगा. जिजाक्का, लखुजी राजांनी आपण घेतलेला मुलूक म्हणजे शहाजी राजांनी जितलेला मुलूक परत निजामशाहीत घ्यायला सुरुवात केली.